वार्तांकन रोखठोक बातमी। दिल्लीतील जंतर मंतरवर नीट परीक्षा आणि पेपर फुटीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनावर सदाभाऊ खोत यांनी अत्यंत आक्रमक आणि वादग्रस्त भाष्य केलं। दिल्लीत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची तुलना थेट आतंकवाद्यांशी करत या आतंकवाद्यांना सरकारनं लोकशाही मार्गाने सडेतोड उत्तर द्यावे असं आवाहन त्यांनी केलंय। त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली असून एक नवा मोठा वाद पेटला आहे। प्रसार माध्यमांनी बोलताना सदाभाऊ खोत यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची जोरदार पाठराखण केली आहे। ते म्हणाले, देशात नीट परीक्षेवरून जो काही गोंधळ उभा केला जातोय त्यामागे एक मोठं षडयंत्र आहे। या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांना प्रशासनाने पकडले असून त्यांना वेगवेगळ्या पातळीवर चौकशी सुरू आहे। दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही अशी ठाम भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे। सदाभाऊ खोत म्हणाले, जे विद्यार्थी नीट परीक्षा उत्तीर्ण झाले ते सध्या वैद्यकीय प्रवेशासाठी धावपळ करतात, मात्र ज्यांचा या संपूर्ण प्रक्रियेशी काहीही संबंध नाही ते लोक राजकीय हेतूने प्रेरित होऊन केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करतात। या प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांचा कोणताही संबंध नाहीये, त्यामुळे केंद्र सरकारने त्यांचा राजीनामा मुळीच घेऊ नये। या आंदोलनाच्या आडून देशात आणि राज्यात सरकार विरोधात अपप्रचार केला जात असल्याचा दावा सदाभाऊ खोत यांनी केलाय। इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी केंद्र तसेच राज्यातील महायुती सरकार विरोधात वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहे। ते सातत्याने असत्य माहिती पसरवत आहेत असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केलाय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।